नमस्ते, स्वागत आहे सुजाताज किचनमध्ये। आज आपण झटपट अशी 15 मिनिटात रव्याची इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 कप भरून घेतलेला आहे। वाटीने घेतलं तरी चालेल आणि ज्या वाटीने आपण रवा घेतो त्याचे अर्धे आपल्याला दही घ्यायचे। 1 कप रवा घेतलेला आहे आणि रवा मी आपला नेहमीचा रवा असतो जाड, जो आपण उपमा किंवा शिरा बनवतो ना, तोच रवा घेतलेला इथे। आणि अर्धा कप दही घेतलेली आहे, 1 कप आणि अर्धा कप असं प्रमाणे, आणि चवीनुसार मीठ। आणि झटपट आपण इडली बनवतो त्यासाठी इथे इनोचा वापर करते मी। इथे 1 पॅकेट घेतलेलं आहे इनोचं। आता आपण हे सगळं बॅटर बनवूया इडलीचं। इथं मी एक असा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मिक्स करूया। एक रवा घेते आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायची आहे, मिक्स करून घेते। दही आणि रवा मिक्स करून झालेला आहे, तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं इथे। आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। इथं मी पहिल्यांदा अर्धा कप पाणी घेते, जसं लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला हे 12 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहे। आपण आपलं बॅटर बघूया इडलीचं। आणि इथे तुम्ही बघू शकता रवा असल्यामुळे रव्याने कसं पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे, घट्ट झालेलं आहे। आता मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकते। मिक्स करून झालेलं आहे। इथं मी इनो टाकते 1 पाऊच, आणि त्यावरती अगदी थोडंसं पाणी चमचाभर। इनो टाकल्यानंतर ॲक्टिवेट होतं, त्यासाठी मी 1 चमचा पाणी टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घेते। इडलीचं बॅटर बनून तयार आहे। इथं मी 3 इडलीची भांडी घेतलेली आहेत, त्याला मी तेल लावून ठेवले पहिल्यांदाच। आणि एका साईडला गॅसवरती मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवले गरम करायला। हे भरून झाल्यानंतर आपल्याला लगेच इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे। आता आपल्याला हे सगळे 3ही भांडी भरून झालेली आहेत, इडली पात्रामध्ये ठेवूया। इथे तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं, त्यामध्ये मी इथं थोडासा चिंचेचा तुकडा टाकते, म्हणजे आपलं जे भांडं आहे ना काळे नाही पडणार। आणि आता आपण हे जे इडली भरून ठेवलेली आहे याच्यात बनवण्यासाठी ते ठेवते। एकदा हे छिद्र असे असतील ना, तर दुसरं आपल्याला असं ठेवायचं आहे, म्हणजे सगळ्या इडल्यांना व्यवस्थित अशी वाफ लागते आणि व्यवस्थित बनतात। झाकण लावते आणि आपण 6 ते 7 मिनिटांनी आपण चेक करूया। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। गॅस आपला फास्ट होता, आता मी मीडियम करते 3 मिनिटासाठी। इडली आपली तयार झालेली आहे। आता इडली तयार झाली कसं बघायचं आपण, ते आपण झाकण ठेवलेलं आहे ना, साईडने वाफा निघतात, आणि त्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटं ठेवायचं गॅसवरतीच, आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। आता आपली इडली तयार झाली आहे, मी गॅस बंद करते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण काढूया। आपण बघूया आपली इडली झाली का। इडली आपली तयार झालेली आहे, मी साईडला काढून घेते। आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत, आणि एवढ्या बॅटरमध्ये तुम्ही बघू शकता इथं 10 इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता मी त्या काढून घेते एका प्लेटमध्ये, आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत, अगदी सहज निघतात ते। तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशा झालेल्या आहेत इडल्या, सॉफ्ट एकदम। मी एका प्लेटमध्ये काढून घेते। सगळ्या इडल्या इथं प्लेटमध्ये एका काढून घेतल्यात, आणि तुम्ही बघू शकता खूपच इडल्या आपल्या जाळीदार आणि मस्त झालेल्या आहेत, आणि 10 ते 15 मिनिटात बनवून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता मुलांना कसं मे महिन्याची सुट्ट्या पडल्या आहेत उन्हाळ्याच्या, असं झटपट नाश्ता दिला मुलांना की मुलं पण एकदम खुश होतील, वेळ पण कमी लागतोय। अशा प्रकारे तुम्ही बनवा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।